हे बाबाचे भाऊ आपल्याला नांदगावला जायचंय कथा ऐकायला. भाऊ आपल्याला नांदगावला जायचंय कथा ऐकायला. त्या बाबाकडे कथा ऐकायला जायचंय. हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? तर मग ऐकलं असेल आपल्या आईने काय सांगितलं. मग काय सकाळी 5 वाजेला उठलो आणि मस्तपैकी आंघोळ केली. मग केस विसरून घेतले मी. मग चहा पिली. मग दरवाजाला कुलूप लावून निघालो आम्ही नांदगावला. मग बघा सकाळ सकाळचं वातावरण, काय डोंगर, काय पाणी, एकदम ओके मध्ये. मग काय मालेगाव मध्ये पोहोचलो. लगेच तिथे सीन बघायला भेटला. तिथं गाड्यांवर चढून चढून गाड्या थांबवून राहिला. नांदगावाला ना मित्रांनो, इंडियन ऑइलच्या खूप कंपन्या आहेत जे आपल्याला पेट्रोल बनवतात. मग पोहोचलो आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी. गाडी पार्किंग करून दिली आणि मग निघालो आम्ही मध्ये एंट्री करायसाठी. गेटवर पोहोचलो आणि हे बाबा सर्वांना चंदनचा टीका लावत होते. मग म्हटलं आपण पण लावून घेऊ. मध्ये एंट्री केल्यास बरोबर आम्हाला दिसलं एकदम मोठं शिवलिंग. टीव्ही मध्ये पाहिलं खूप छोटं दिसतं, पण इथे येऊन पाहिलं तर एकदम मोठा एरिया आहे मित्रांनो. मग मस्त आम्हाला जागा भेटून गेली ती बसायला. तिथे एकदम भारी सोय होती मित्रांनो. गरम खूप व्हायचं ना, त्याच्यामुळे पाण्याचे स्प्रिंकल लावलेले होते. तर या भाऊला काय पाणी लागत होतं मला समजत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की तिथं खायची कमीच नाही. दान करणारे खूप होते, की कोणी बिस्किट वाटतंय, कोणी चॉकलेटा वाटतंय, कोणी लाडू वाटतंय. मग पप्पा मस्तपैकी लाडू खायची मज्जा घेत होते. नंतर तर मित्रांनो तिथे एक मावशीड्या चहाची किटली घेऊन आले ते चहा वाटायसाठी. मग म्हटलं आम्हाला पण चहा पाजात. मग चहा त्यांनी आम्हाला दिली. मस्तपैकी चहा पिली गरमागरम. तेवढ्यातच तिथं बाया गरबा खेळायला लागले. मग मम्मी पण गेली, पण मम्मीला काय टाळा बसला नाही तिथं गरबा खेळायला. मग परत येऊन गेली. लगेच 15 मिनिटांनी मग मिश्रा बाबा येऊन गेलेले. मग बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. ती स्टार्टिंगच्या एंट्रन्स पासून गर्दी आहे मित्रांनो. नंतर मित्रांनो हा एक पोरगा होता, त्याने बाबाला चिठ्ठी लिहून पाठवली होती की मला तुमच्यासोबत सेल्फी काढायची. मग काय बाबांनी बोलवलं त्याला त्यांच्या जवळ. मग सेल्फी काढली, आशीर्वाद घेतला. 4 वाजेपर्यंत कथा ऐकून त्यांची आरती करून निघालो आम्ही बाहेर. बाहेर निघाल्यानंतर गेलो आम्ही स्टॉल जवळ. मग तुम्ही बघू शकता इथं सर्व प्रकारच्या वस्तू आहेत. रुद्राक्ष, शंख, माळी, सर्व प्रकारच्या वस्तू आहेत. मग मम्मीने पण थोडं काही तिचं सामान घेऊन घेतलं आणि पप्पांनीही बाजार करून घेतला. कारण आता थोड्याच दिवसात आमचे डोंगऱ्या देव बसणार आहेत, तर त्याचे पण व्हिडिओ लवकरच येतील. तर मित्रांनो ही व्हिडिओ आजची इथंच संपते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या.